मराठी बोल. कधी आला तू? मुंबईत कधी आला? एक मिनिट, मुंबईत कधी आला? कधी येऊन काम करतो इथे? मग काय उपट होतोस का इकडे? मराठी भाषा येत नाही का तुला? ठीक, मराठी आहे ना ती बदल. ज्याला मराठी येते त्याला तू शिकवणार. इसको तू अजून इम्पोर्टेंट काय बोलना माहिती है का कि तुम रेसिविंग देने आए हो कि हमको मराठी सिखाने आए हो? एक मिनिट, मेरा ऐसा नहीं बोला था आपको. मेरे पास रिकॉर्डिंग है भाई, दिखाओ क्या? तुम्ही असं का बोलायचं? कुठून आलास तू? कुठून आलास तू? मराठी बोलणार नाही असं का? म्हणजे त्याचं नाव विचारतो कोण आहे? तुम्ही रिक्वेस्ट केले का त्याला की नाही मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्ये बोलतो असं रिक्वेस्ट केली? तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर असे का भडकले? तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते, मराठीत बोलणार नाही, तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इकडे नोकरी नाही करायची. इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही, कळलं? तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक काफी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माज उतरवायला. आणि मुंबईत आहे ना, ऐक, तुझी गोष्टी ऐकायला आलो नाही. मुंबईमध्ये मराठी माणसा धक्का पाहिलाय. तुम्ही कुठून येणार? 1500 किलोमीटरवर. कान पकड के सॉरी बोल. सॉरी बोलताय? कान पकड के सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. अरे कान पकड बोल. सॉरी बोल. भाई हात चालते कशा डोक्याची वाट. सॉरी बोल. कान पकड, हाथ पकड़, कान पकड़ के सॉरी बोल. ऊपर कान पकड़, ऊपर जाके लेके जाते, ऊपर लेके जाएंगे. जल्दी कान पकड़. सबके सामने समोर हे असं आणि कान पकड. सॉरी बोलो. देव का फटका. चल लवकर कान पकड. सॉरी बोल. कान पकड. अरे कान पकड क्यों सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. मराठी माणसाची माफी माग. पकड़ कान पकड़. एकच भाषा आहे, खूप भाषा आहे. लवकर कान पकड. कान पकड. अरे कान पकड. सॉरी बोल. पकड खाली. मराठी माणसाची माफी माग. लवकर अजून खूप बोल. नहीं तो मारेगा भेड़ अभी. मराठी माणसाची माफी माग. कान पकड. कान पकड. राजसाहेबांची सॉरी आणि मराठी माणसाची सॉरी माग. इथे राहायचं ना तर मराठी शिकायचं. मराठी बोल. मी माफी मागतो. मराठी माणसाची माफी मागतोय बोल. मराठी माणसाची मी माफी मागतो बोल. राजसाहेबांची मी माफी मागतो. राज ठाकरे साहेबांची बोल. मी माफी मागतो. यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल. मराठी भाषेचा मी सन्मान करीन. याच्या पुढे मराठी शिकीन. वो सिखा रहा है तो को क्या तकलीफ हो रहा है क्या? कळलं का? बात करने का तकलीफ तो फिर कैसा हुआ? मेरा पूरा रीजन हमारे पास समझा क्या? एक सेकंड क्या हुआ था मेरे को बताओ. ठीक है चलो मैं बोलता हूँ, मैं मानता हूँ मेरी गलती हुआ, मैं आपसे माफी मांगूंगा अगर मेरा गलती रहेगा तो. खाली बोलो मैंने क्या केलं. मी फक्त सांगतो मी तुला काय केलं, फक्त मला एवढं उत्तर दे. भाई तुला काय बोललो मी? मराठी बोललो का नाही? तुम्हाला काय बोलला? आम्ही दाबाबद्दल नाहीये. तू काय बोलला? मला मराठी येत नाही. मी तुला काय बोललो? मला हिंदी येत नाही. तू काय बोलला? हिंदीला गेल्याच्या नंतर मराठीत हिंदीत बोलला. तुम्ही कशाला मराठी शिक. हो सर तुम्ही मला काय बोललो होते? मी मराठी येत नाही. मला तुमचा ऍटिट्यूड काय? तुम्ही ऍटिट्यूड काय? तुम्ही कुठे काम करताय? ऍटिट्यूड तुम्ही महाराष्ट्रात काम करताय ना. मग तो जर मराठीत बोलतोय, तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही, त्याने तुम्हाला सांगितलं हिंदीमध्ये बोलू नका म्हणून. मग त्याने काय बोलला? मराठीत बोलला. तुम्ही काय सांगता? मराठी बोलणार नाही. काय करायचं? तुमचा व्हिडिओ आहे. आमच्याकडे हिंदीमध्ये बोल. तू मला बोलणार याला हिंदी बोल. तू इकडे तिकडनं येणार 2000 किलोमीटरवर इथे आम्हाला शिकवणार तो. आणि शिकवणार याला हिंदी बोलायला. का शिकणार तो हिंदी? का शिकणार? आमची मातृभाषा. जेवढा झाला तमाशा तेवढा उद्यापासून सगळं मराठीमध्ये शिकायचा प्रयत्न करायचा. आणि कोण आले ना उर्मट उत्तर दिले ना तर असेच फोडणार मग. आणि भाई माझी गाडी तर कंटिन्यू येते. ही गोष्ट डोक्यात टाका.
नाही सर माझी ऍक्च्युली काय होतं माहिती अरे आहे काम रे हे करणार तुझं हे करणार हे तुला काय होणार नाही ठीक आहे म्हणून. तुला गाडीचं काय नाही ते झालं त्यांना सांगितलं. कोण आहे तुमचे मॅनेजर कोण आहे बोलवा त्यांना, बोलवा त्यांना. मॅनेजर कोण आहे त्यांचे? कुठे आहे तुमचे मॅनेजर मॅनेजरला बोलवा तिकडे. कोण आहे मॅनेजर? तुमचं नाव काय हा मॅनेजर आहे. कुठे राहता HR कुठे आहे? उद्या एक लेटर देणार तुमच्या मॅनेजरला त्याच्यावर एक बाईट फोन करा रिटर्न काढून नाही, नाही, वरती जाऊन पाहिजे मेन मॅनेजर HR कडे येऊन भेटूया. नाही बोलतात इकडे रे इकडे रे तू ते हा रुमाल काढ चालू आहे आज वर्सोवा डीमार्ट इथे हा तरुण मराठी बोलण्यावरून यांची बाचाबाची झाली. मी मराठीत बोलणार नाही असं यावेळी व्यक्तीने जेव्हा सांगितलं त्यावेळेला यांचे मॅनेजर आले. त्या मॅनेजरने अरे रावीमध्ये मला मराठी येत नाही मी हिंदीमध्येच बोलणार तुला जे काय करायचं करून घे अशा भाषेत अर्वाच्य भाषेत त्याला शिवीगाळ केली आणि मराठीचा अपमान केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतर्फे लगेच याचा माज उतरवण्यात आला. आज याला आम्ही समज दिलेली आहे मनसेतर्फे पुन्हा असा प्रकार घडला तर यांचा पुन्हा माज उतरवला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कल हमको लिख में चाहिए कि वो मराठी का अपमान नहीं होगा डीमार्ट को ताला लगाएंगे. या इकडे आपण पण या. तुम्ही मराठी अरे असे लोकांना ठेवता का? तुम्ही मराठी नाही तुम्ही एक वर्ष बघितलं झालं तुला मग 365 दिवसामध्ये शिकूनच आहे मराठी तुम्ही.